ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार? हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण चंद्रपुरात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संभाव्य युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपुरात स्थानिक पातळीवर शिवसेना, ठाकरे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय दिसून आल्याचं चित्र आहे. विकास कामे, प्रशासनाशी सहकार्य आणि स्थानिक राजकीय समीकरणे लक्षात घेता दोन्ही बाजूंनी व्यावहारिक भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. ही युती फक्त चंद्रपूरपुरती मर्यादित राहणार की महाराष्ट्रभर पाहायला मिळणार? राजकीय विश्लेषकांच्या मते सध्या तरी हा प्रयोग स्थानिक गरजांपुरताच मर्यादित आहे. मात्र जर या समन्वयाचे राजकीय फायदे दिसून आले तर आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटू शकतात. दुसरीकडे ठाकरे गटासाठी भाजपसोबत जाणं म्हणजे विचारधारेचा संवेदनशील मुद्दा, तर भाजपसाठीही हे समीकरण राजकीयदृष्ट्या तितकंच नाजूक मानलं जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही चंद्रपुरातील घडामोडींनी एवढं मात्र स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित युतींची दारं पूर्णपणे बंद नाहीत. आता सर्वांचं लक्ष आहे ठाकरे आणि भाजप हे पुन्हा एकत्र येणार की ही चर्चा इथेच थांबणार?